पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, इंधन संकट आणि महागाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शहरात एक भव्य आणि अनोखा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, युवक तसेच सामान्य नागरिक सहभागी झाले होते। मोर्चादरम्यान केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आंदोलनकर्त्यांनी आधुनिक वाहनांच्या ऐवजी बैलगाड्या, घोडे, गाढवे, पेडल रिक्षा आणि सायकलींचा वापर करून आपला निषेध नोंदवला। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की सतत वाढणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमतीमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशाला अदीम युगाकडे ढकलले जात आहे। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की महागाई, बेरोजगारी आणि इंधन संकटामुळे शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत। त्यांनी सांगितले की पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सतत होत असलेल्या वाढीचा परिणाम शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर होत असून त्यामुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे। हा भव्य मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो आणि प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला। आंदोलनात सहभागी नेत्यांनी केंद्र सरकारने तातडीने इंधन दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली। मोर्चादरम्यान संपूर्ण परिसर महागाई हटवा, इंधन दर कमी करा आणि जनतेवरील अत्याचार बंद करा अशा घोषणांनी दणाणून गेला। आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आणि शेतकऱ्यांनीही सरकारच्या धोरणांविरोधात आपला संताप व्यक्त केला। या अनोख्या आणि भव्य आंदोलनाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून हा मोर्चा पाहिला।